सोलापूर महानगरपालिकेच्या शहरात अतिक्रमण केलेल्या लोकांचे निष्कासित केलेले अतिक्रमण साहित्याचे गोडाऊन येथे अचानक शिवसेना नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी त्या ठिकाणचे भंगार चोरी करताना रंगेहात एका वाहनचालकाला पकडले। त्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही पोहोचले। नगरसेवक अमोल शिंदे यांनी सर्व प्रकार त्यांच्यासमोर आणून संबंधित वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली। त्यानंतर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कुणाची ड्युटी आहे? बोलवा। मी आयुक्तांना बसून मी इथं जाणार नाही जोपर्यंत सगळे महापालिकेचे काय तू महापौर लाभता देतो? कोण सांगितलं महापौर पैसे घेत आहेत ते? काय म्हणतं? हा मग परत कळायला लागेल का मला? दंडात मग माणसं पळून गेलेत साहेब। या 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 कारण साहेब आले। तिसरी जाऊन माल भरून चालला आपला तुझा माणूस पळून गेला दोनदा। इथं पूर्ण भंगारनी गाडी भरली आहे आपली। या मॅडम या, ही बघा आता आता ही गाडी बघा, ही आपली आहे का नाही? या रोज गरीबांनी सोडून आता सगळ्या गोष्टी केलेत। हे बघा हा मटेरियल आता बाहेर पडत आहे, हे दुसरी राऊंड आहे। सुज्ञ नागरिकांनी फोन केला साहेब गाडी भरून चालली। कुठल्या अशा खाली ही गाडी भरून चालली आपली? ही गाडी या प्रीमाइसेस मधनं भरून चालली आहे। होय तुम्ही एक मिनिट, ही गाडी आत आली नाही, भरली आहे। इथं काय ते प्रमुख आहेत? हो साहेब ही आलीच नाही, भरून चालली आहे। त्यांना विचारा, हे रोज गरिबाचे तोडून आणते तिथनं मटेरियल। तुम्ही दिवसभर सगळ्या गावात पोलीस बंदोबस्तात तोडता, ही काय करायला लागलो? हे नाही 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 ही कोण आहे? ही करायचं नाही, पण तुम्ही ही काय करायला? ही कोणाचं माल आहे? हे माल कोणाचा तिथं सांगा आपला। याला पावती मिळते, हे कुठाला चाललंय? कसली पावती? नवीन नाटक हा? बघा बघा ही माल कुठं चाललेला आहे? तुम्हाला कसं काय करायचं करा। ही माल कुठं चालला ते सांगा। हा सांगा साहेब, तुम्ही सांगा। माल आम्ही आणतो, त्याला दंडात्मक पावती पळून गेले माणूस। मॅडम बघितले मॅडम 20 टन माल दिला सर। तुमची माणसं पळून घेतलेले आता बघितले, इथले कर्मचारी पळून जाताना बघितलेत। ऐका तुम्ही स्पष्टीकरण देऊ नका, आणि समक्ष होते। मॅडम काय झालं? पळून गेले। प्रत्यक्षात जर आपण कायदेशीर करत असेल तर आपले लोक पळायची गरज नव्हती। माणसं पळून गेले आणि प्रायव्हेट माणूस पळून गेला आणि त्याचे कामगार पळून गेले आणि आपले माणसं पळून गेले। आता ही जे आम्ही आणतो ना खोके वगैरे, त्याला प्रायव्हेट गाडीच घेऊन जातात। तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा। अहो प्रायव्हेट माणसाचा ही प्रश्न आता हे कुठे चाललंय? हे स्क्रॅप दंडात्मक कारवाई करून यांनी घेऊन जातात ना, ज्याचं तोडून आणलं त्याचं। तर सांगायला असं नाही नाही, ही माहिती चुकीची आहे। इथनं ही गाडी भरून गेली। हो का? इथं समक्ष तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही आमची पण पार्श्वभूमी ऐकून घ्या ना। माझं म्हणणं एकच आहे साहेब, हे माल मटेरियल चाललेलं आहे, ह्याला महापालिकेत तोडून आणता गरीबाला तिथनं, आणि अशा पद्धतीनं हे बाहेर जात असेल तर हे योग्य आहे का? कारण साहेब तुम्ही सांगा, हे मटेरियल विदाऊट ह्याच्या कसं बाहेर चालतं? तशी नाही सर पावती, याची अशी कशी असती। आता ही गाडी आणतो ना आम्ही, आणि प्रत्येक गाडी प्रायव्हेट गाडी आत येतीच त्याची गाडी। आता ही जे आहे ना सर, ही जी कार्यपद्धती आहे ही वरिष्ठांना कुणाला माहिती आहे? सांगा मला, कुणाला नॉलेज माहित आहे की सर? सर्वांनाच माहित आहे। नियंत्रण अधिकारी कोण आहे तुमचे? डंके साहेब। दंगे नाही तर त्यांनी नाही, त्यांची जर वाघमारे साहेब आहेत। वाघमारे आता सध्या कुठे वाघमारे वाघमारे ऑफिसमध्ये कार्यपद्धती बाबा कुंभारला त्यांच्या विचार नॉलेज मध्ये आहे, आम्ही त्यांना माहिती देऊन घेऊन चाललोय वगैरे प्रक्रिया नाही सर। आता मी पूर्वी पण होतो, ज्या वेळेला आम्ही ही माल आणत असतो ना, आता ही टपरा आहे सर, एक उदाहरण, हे टपरा आहे, त्या टपऱ्याला जर असंच उचलून बाहेर नेऊ शकत नाही, त्यासाठी याला प्रायव्हेट गाडी येते आणि त्यांनी स्वतः उचलून त्या गाडीत घालतात आणि घेऊन जातात। दंडात्मक पावती 5,000, 8,000, 3,000, 2,000, 4,000 अशा पद्धतीने हे मटेरियल आजच्या तारखेला चाललंय। माझं तेच म्हणणं आहे, हे जे चाललंय इनलिगली साहेब आम्ही काय करत नाही बघा, मी तर करत नाही। आता विषय नाही, मग खाते करून करणार
खाते प्रमुख मी त्या नियंत्रण अधिकाऱ्याला बोलू. खाते प्रमुख तुम्हीच आहे. हां. विचारलं का? मी त्या आसरा चौकातल्या कारवाईला होतो. काय हरकत नाही. नाही, तुम्ही महारेलच्या कामावर कारवाईत होता. होतो. काही हरकत नाही. अरे अविनाश हे मला एका सुज्ञ नागरिकाचा फोन आला की साहेब गाडी भरती आहे. ही काय गाडी आहे? पक्षनेते कार्यालयात हा त्याला मध्ये प्रायव्हेट गाडीची ती नेमकी असू दे. हे जे मटेरियल आहे हे जे मटेरियल दिसतंय ते सगळं कॉम्बिनेशनमध्ये दिसायला आहे. वैयक्तिक असतं म्हणून चाललंय. नाही सर, ती पावती त्याचं आधार कार्ड घेतल्यावरच पावती करायची. आता ही माझ्या मी नव्हतो इथे. पहिला ऑलरेडी एक गाडी गेली. त्याचं काय पूर्ण मला सीसीटीव्ही आहे. ऐका, गेलेली कुठं त्याच्या मागणंपर्यंत माणूस फिरला. दुसऱ्यांदा म्हणून उगाच काय होईल असं धाकीत तोडत गेलं की तुम्ही ज्यांनी केलंय त्याचं नाव टाकून मोकळं करा. कसं आहे, नाही मी Already- तर जागेवर नव्हतो आता सध्या. नाही काय हरकत नाही. मी कामाला फिराल तुम्ही. ठीक आहे. कुठं रक्कम काय रक्कम दिली जमा केली. जमा केले की साहेब, चलनाने जमा करतो रोजच्या रोज. जेवढी होतात ना पावत्या तेवढे चलनाने आपण जमा करतो. अरे ते चलन पण आणायचं होतं की बेळे चलन आता हे कसं लिहिलं आहे? जुने जप्त लोखंडी दंडाचं काय आहे? टाकी गाडी का जारी काय असेल कडे स्पेसिफिक कडे. साहेब असंच करतो हे आम्ही. आता दिसेना ही कसं? स्क्रॅप म्हणून लिहितो आपण. ऑलरेडी साहेब, पहिल्या ऐका, गाडीची तुमचं बरोबर shooting आहे साहेब, तुमचं शूटिंग बरोबर आहे. आहे. पहिली गाडी गेलेली तुमचं मी बरोबर मान्य ना? तुमचं नाही म्हणत नाही मी. हा तुम्ही- मग तुम्हाला मी कुठं काय बोलायला लागलो? ते माणूस बघा तिथं बंगार गाडी बघा तुम्ही. गावात आलं कुठे सगळे सदस्य चला. अरे दाखवा त्यांना महेश. हो काळे साहेब कुठे आहे? परत देतो. स्क्रॅप बी जरी असलं तरी पण ही देतो. गाडी त्याच्या पालिकेची त्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कारण त्यांच्या संमतीशिवाय इथनं गाडी बाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. एक मिनिट कॉल रेकॉर्ड चेक करा विनंती आहे. CCTV लगेचच ताब्यात घ्या. सगळ्या वरिष्ठांपासून मेन कोण आहे खाते प्रमुख ते जे ह्या विभागात आहेत त्या सगळ्या विभागांच्या आणि त्या लोकांच्या आणि सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून साहेब हा तपासतो ठीक. हां हे असं नको की कुणाला तर वाचवायचं आहे, कुणाला तर आत घालायचं आहे. कुणाला आत घालू नका विनाकारण आणि कुणालाही कुणालाही सोडू त्रास नका. होऊ नये, कुणालाही सोडून बरोबर आहे साहेब. येस. हो तुम्ही आता काय मी कसं आहे माझ्याकडे 15 तारखेपर्यंत चार्ज सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये म्हणजे प्रिमायसेसमध्ये आज दिवसाढवळ्या 3 वाजता काही प्रायव्हेट माणसं महापालिकेचं भंगार चोरीला घेऊन जात असताना मला एका सुज्ञ नागरिकाचा फोन आला की साहेब इथं एक प्रायव्हेट गाडी आली आहे आणि गाडी भरून घेऊन चालली आहे. मी तिथं आल्यानंतर आयुक्तांना बोलून घेतलं, संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. कुणालाही ती गाडी कोण भरून नेत आहे, कोण ती गाडी भरून नेण्याची परवानगी दिली आहे त्याची कोणतीही ताळतम्य नाही आहे. आणि दिवसाढवळा महापालिकेतनं भंगार चोरीला जात असताना असं जर होत असेल तर ही खूप मोठी सोलापूरकरांवरचा म्हणजे विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही बघितलात रोज अतिक्रमणच्या मोहीम होतात. त्या मोहिमेमध्ये गोरगरिबांचं काय अतिक्रमण तोडलं जातं आहे. त्यांचं भंगार कशाही JCBने तोडून आणलं जातं आहे आणि आणल्यानंतर हे भंगार जर संबंधित लोक जर भंगारला विकत असतील तर ही सगळ्यात दैनंदिन गोष्ट आहे. आज आयुक्तांनी याच्यामध्ये FIR देण्याचा आदेश दिलेला आहे. महापालिकेचे सभागृह नेता नरेंद्र काळे असतील, महापौर असतील यांनाही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अमोल बापू तुम्ही जे काय चोरी पकडली आहे त्याच्यामध्ये आम्ही रितसर FIR देऊ आणि जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, जे कोणी बाहेरचे लोक असतील या सगळ्या लोकांना पोलीस कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही असं त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे, वचन दिलेलं आहे.
म्हणजे किती वाजता घडलं हे प्रकरण आणि नेमकं तुम्हाला सूचना मिळाल्याबरोबर आपण काय केलं? दुपारी 3-3:30ला मला एक फोन आला की महापालिकेच्याच प्रिमायसेसमध्ये एक भंगाराची गाडी भरत आहेत. मी जेव्हा तिथं आलो त्यावेळेस अकुलवार मॅडम तिकडून येत होते आणि मी आत येत होतो आणि आम्ही दोघंच समोर आलो आणि मी मॅडमला म्हणलं, साहेब मॅडम ही गाडी कुणाची आहे? मॅडम म्हणले मलाही माहीत नाही. आणि आम्ही दोघं विचारणार तोपर्यंत ती जे संबंधित गाडी भरणारे लोक होते ते गाडी पळून गेले. A1 ड्रायव्हरसुद्धा पळून गेला होता, त्याला आम्ही पकडलं आणि ड्रायव्हरला आणलं. आणि ते जे बाकीचे 3 ते 4 लोक होते ते पळून गेलेले आहेत आणि काही महापालिकेचे जे सिक्युरिटी गार्ड होते ते सुद्धा तिथनं पळून गेले. खरं तर हे प्रकरण काय महापालिकेच्या प्रिमायसेसमधनं होतं आहे तर कुणाला माहीत नाही असं नाही. ह्या खात्यातल्या बऱ्याच लोकांना ही माहीत आहे ही कोण चोर आहे, कोण ह्या सगळ्या गोष्टी भंगार विकत आहे आणि बरोबर त्याच लोकांनी ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मला संबंधितांवर कारवाई व्हावी, त्यांच्यावर शासन व्हावं आणि पोलीस कंप्लेंट होऊन त्यांची सखोल चौकशी व्हावी. संबंधित ड्रायव्हरने काय सांगितले का कुणाच्या सूचनेवर तो महापालिकेच्या प्रिमायसेसमध्ये आला? नाही, संबंधित ड्रायव्हर आता बोलत असता असं सांगतो की मला काय ते 2-3 जे पळून गेलेले लोक होते त्यांनी भाडा आहे म्हणून आत बोलवले आहे आणि त्यांनी हे माल भरला होता असंच त्यांनी आत्ता सांगतो. पण वास्तविक महापालिकेच्या प्रिमायसेसमध्ये होत असेल तरी खूप चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे. आता सदर बाजार पोलीस स्टेशनने कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला, काय याच्याचं? आत्ता सदर बाजारमध्ये या गोष्टीचा गुन्हा दाखल करण्याकरता काही संबंधित अधिकारी आलेले आहेत आणि ते आता FIR देतील, त्यानंतर पोलीस तपास करतील. ನೀರು ನೋಡ್ಬೇನ ಚಕ್ಕರ್ ಬರ್ಲತ್ತದ